नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अद्वैतच्या पुढे कोणताच पर्याय नसणार आहे की कलाला तो आणणार नाही. कारण कला आल्याशिवाय चांदेकरांच्या बिझनेसमध्ये भरभराट होणार नाही. ही गोष्ट अद्वैतच्या समोर आलेली आहे आणि ती फक्त एका गोष्टीमुळं, म्हणजे मिस्टर स्वामीनाथन यांचा अद्वैतला कॉल आलेला असतो. आणि मिस्टर स्वामीनाथन यांनी आता पुढची ऑर्डर दिलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, मला या डिझाईनसाठी मिसेस चांदेकरच हव्या आहेत. कला चांदेकर यांनीच या डिझाईन कराव्यात अशी माझी इच्छा आहे, असं स्वामीनाथन यांनी सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं आता त्याच्यासमोर कोणताही प्रश्न नसतो, पण प्रश्नच उरलेला नसतो की आता करायचं काय. कारण त्याच्यापुढे पर्यायच नाही आहे की पुढे करायचं काय. कारण काही झालं तरीही कला आता ऑफिसमध्ये आलीच पाहिजे, एवढंच आता अद्वैतच्या पुढं टार्गेट असतं. अद्वैत काहीच करू शकत नसतो कारण कला यायला तयार नसते. हे अद्वैतलाही माहिती आहे. अद्वैत कशा पद्धतीने कलाची समजूत घालणार आहे, तिला कसं घेऊन येणार आहे, ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर अद्वैत जो आहे तो आता ऑफिसमध्ये असतो. कला ऑफिसमध्ये आली पाहिजे, कला घरी आली पाहिजे, या सर्व गोष्टी अद्वैतच्या समोर असतात. परंतु कला येत नसते. अद्वैत तिला आणण्यासाठी गेलेलाही असतो, तरीही कलाने स्पष्टपणे नकार दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की नाही, मी येणार नाही. एवढ्या स्पष्ट शब्दात कलाने सांगितलेलं असतं आणि अद्वैतला तिथून पेटाळून लावलेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत आता विचार करू लागतो, आता करायचं काय. खरे तर यायला तयार नाही आहे. मग अद्वैतच्या डोक्यात एक कल्पना येते आणि ऑफिसमध्ये विक्रांतला तो सांगतो की डिझायनर खरे आहे, त्यांना बोलावून घ्या. तेव्हा त्यांनी फोन केलेला असतो, पण कला काही फोन उचलत नाही आणि मग डिझायनर खरे ऑफिसमध्ये आलेली नसते. याचा त्रास अद्वैतला होऊ लागतो. मग अद्वैत स्वतः फोन करतो, पण अद्वैतने जरी फोन केलेला असला तरीही कला फोन उचलायला तयार नसते. कला म्हणत असते की नाही, चांदेकर जोपर्यंत स्वतः येत नाही, स्वतः सांगत नाही त्याच्या मनात काय झाले चालू आहे ते, तो मनापासून मला म्हणत नाही. कारण त्याच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की त्याला आबांसाठी, त्याला चांदेकरांच्या इब्रतीसाठी मला न्यायचं आहे, पण मी जाणार नाही, एवढं मात्र सुरू असतं. आता आपल्याला पाहायला मिळतं की त्यांचा विक्रांत जो आहे त्याला त्याने सांगितलं, एक चिठ्ठी लिहून दिलेली असते आणि ही चिठ्ठी खरेला नेऊन घरी द्या. कारण कला तर फोन उचलत नसते. मग चिठ्ठी घेऊन तो आता ऑफिसमधून घरी आलेला असतो कलाकडे. कला त्याला म्हणते की काय. तेव्हा तो सांगतो की तुम्हाला हे लेटर दिलेलं आहे ऑफिसमधून. तेव्हा कलाच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. कला म्हणते असं आहे का. आणि त्याने सांगितलेलं असतं की आत्ताच याच्यावरती उत्तर तुमच्याकडून हवं आहे. तेव्हा कला म्हणते ठीक आहे. त्याच्यात त्याने लिहिलेलं असतं की खरे डिझाईनच्या कामासाठी तुला ऑफिसला यावं लागेल, हे स्पष्टपणे लिहिलेलं असतं. आणि कला मात्र आता तिच्यावर लिहिते की येत नाहीच जा, या भाषेत कलाने लिहिलेलं असतं. कारण पर्सनल गोष्टी आता अद्वैतच इथे पब्लिक करत आहे, ही गोष्ट कलाला आवडत नसते. आणि कला म्हणत असते की येणार नाही. आणि मग ती चिठ्ठी त्याला विक्रांतला देते आणि त्याला सांगते की दे तुमच्या सरांना, असं सांगितलेलं असतं. आता कलाने हे जे काही केलेलं असतं त्यामुळं अद्वैतच्या अंगाची लाही तर होणारच असते. कारण अद्वैतसाठी कला जे काही करत आहे ते खरंच खूप मॅटर करत असतं. आता तो चिठ्ठी घेऊन चाललेला असतो. इकडे कला मात्र विचार करत असते की आता करू काय. इकडे कलाने ठरवलेलं आहे, संगीता आणि दिनकरराव या दोघांनाही वाटत आहे की कलाने गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर कलाने पुन्हा ऑफिस जॉईन केलं पाहिजे, अशी त्यांची इच्छा असते. पण इकडे कलाने मात्र ठरवलेलं असतं की नाही, काहीही झालं तरीही मी काय ऑफिस आत्ताच जॉईन करणार नाही. कारण मी का जाऊ तिथे आणि मला का जायचं चांदेकरच्या पुढे. इकडे अद्वैत ऑफिसमध्ये असतो आणि तेवढ्यातच त्याला मिस्टर स्वामीनाथन यांचा फोन येतो. मिस्टर स्वामीनाथन यांचा फोन आलेला असतो आणि ते अद्वैतला म्हणत असतात की मला ना ते 1 ग्रॅम ज्वेलरी जी आहे ना त्या संदर्भात बोलायचं होतं. मागच्या वेळेस आपण 1 ग्रॅम ज्वेलरीमध्ये जे दागिने बनवले, मिसेस चांदेकर यांनी ते दागिने बनवून दिलेले होते, आठवत आहे. तर त्याची मला परत ऑर्डर करायची आहे. हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो हो चालेल नक्की. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात पण माझी एक अट आहे. कारण आमच्या इकडे कर्नाटकात त्या गोष्टी खूप आवडल्या आणि लोकांनी त्याला खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे, पण माझी एक अट आहे. हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो काय. तेव्हा स्वामीनाथन सांगतात की मिसेस खरे यांच्याच डिझाईन मला हव्या आहेत, दुसरे कोणतेही कॉम्प्रोमाइजेस मी त्यात सहन करणार नाही. मला फक्त मिसेस खरे यांच्याकडूनच आलेल्या डिझाईन चालतील, असं सांगितलं जातं. अद्वैतला धक्का बसतो. कारण आता खरे तर यायला तयार नाही आहे. कारण अद्वैतने ऑलरेडी खरेला बोलवणं पाठवलेलं असतं, स्वतः कॉल केलेले असतात, स्वतः आणायला गेलेलं असतो. पण कलाने एक ठरवलेलं असतं की नाही,
माघार घ्यायची नाही ह्यावेळेस. काहीही झालं तरी थांबायचं नाही एवढं कलाने ठरवलेलं असतं आणि कला यायलाच तयार नसते. अद्वैत अक्षरशः नाक घासायची तयारी अद्वैतची असते. अद्वैत घरी येतो. आबा म्हणतात, काय रे चांदेकरा, काय झालं? तेव्हा अद्वैत शांतच असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की स्वामीनाथन यांचा कॉल आलेला होता आणि त्यांनी आपल्याला 1 ग्रॅम ज्वेलरीच्या जे डिझाईन आहेत ना त्याची पुन्हा ऑर्डर दिलेली आहे, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र अद्वैत आता विचार करत असतो. त्याचबरोबर अद्वैतला प्रश्नही पडलेला असतो की आता करायचं काय? आबा म्हणतात, मग काय झालं? नाही, मग अडचण काय आहे, असं आबांचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र अद्वैत सांगू लागतो. अद्वैत म्हणत असतो की आबा एक प्रॉब्लेम आहे. आबा म्हणतात, आता कसला प्रॉब्लेम आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा मला ना एक कळत नाही आहे की काय करायचं ते, कारण स्वामीनाथन यांनी सांगितलेलं आहे की खरेच्याच डिझाईन त्यांना पाहिजेत. मग आता खरेच्या डिझाईन आपण कसे देणार, हा प्रश्न अद्वैतने आबांना विचारलेला असतो. तेव्हा आबा म्हणत असतात, अरे चांगली गोष्ट आहे ना, मग जा ना तिला बोलवून आण, असं आबा अद्वैतला सांगू लागतात. अद्वैत मात्र म्हणत असतो की आबा मी ते सगळे प्रयत्न केलेत, ती यायला तयार नाही आहे, असं अद्वैत आबांना सांगतो. तेव्हा आबा म्हणतात, असं कसं यायला तयार नाही? जा ना, बायको आहे तुझ्या हक्काची, सांग तिला आणि घेऊन ये. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा मी ते सगळं केलं. आबांना आता प्रश्न पडलेला असतो की करायचं काय? आबा स्वतः फोन करतात, पण कला मात्र ऐकायला तयार नसते. कला आता हट्टाला भेटलेली असते की नाही नाही आबा मी नाही ऐकू शकत, हे कलाचं म्हणणं असतं. कला म्हणत असते की नाही आबा, मी आत्तापर्यंत खूप वेळ ऐकलेलं आहे, पण आता मी नाही करू शकत. इकडे अद्वैत आता स्वतः उठतो आणि म्हणू लागतो की नाही, आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. हे अद्वैतनं ठरवलेलं असतं आणि अद्वैत आता कलाच्या घरी जातो, कारण कला काही फोन उचलत नाही आहे. तिथं जाऊन तो कलाला म्हणू लागतो की मला ना बोलायचं आहे, पण तरीही कला ऐकत नसते. कलाचं एकच म्हणणं असतं की नाही, काय बोलायचं आहे तुला आणि कशासाठी बोलायचं आहे, पण मला नाही बोलायचं ना तुझ्याशी, असं कला स्पष्टपणे अद्वैतला सांगत असते. अद्वैत म्हणत असतो की ऐक ना, मी तुला खरंच सांगतो. तेव्हा कला म्हणते की तुझ्या मनात जे काय आहे ना ते तू सांगत राहतो रे, त्याच्याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुला घरासाठी, चांदेकरांच्या इज्जतीसाठी, चांदेकरांच्या बिझनेससाठी, आबांसाठी, सगळ्यांसाठी मी घरी आलेली हवी आहे. पण तुझं काय? तू कोणत्या हक्काने मला घेऊन जाणार आहेस? कारण याच्या आधीही मी त्या घरात आलेली होती, तेव्हाही चांदेकरांची सून म्हणून आलेली होती आणि आत्ताही तेच चालू आहे. आत्ताही तुला वाटत नाही आहे की तुझी बायको म्हणून मी घरात आली पाहिजे? आत्ताही तुझं म्हणणं काय आहे की मी घरी आलं पाहिजे? पण मी का घरी आलं पाहिजे या गोष्टीचा तू विचार केला आहेस का, असं कला अद्वैतला विचारू लागते. अद्वैत पण म्हणत असतो की बरोबर आहे, माझं चुकतं आहे, मी अशा पद्धतीनं नाही वागलं पाहिजे, हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. अद्वैत म्हणत असतो की मला खरंच माफ कर, मलाही मनापासून जाणवतं आहे, मलाही वाटतं आहे की माझं काहीतरी चुकतं आहे, मी असं नाही केलं पाहिजे, मला कळत नाही आहे की मला त्यातून कसा मार्ग काढायचा हे मला कळत नाही आहे, असं अद्वैत कलाला सांगू लागतो. कला म्हणत असते, मार्ग काढायचा म्हणजे काय मार्ग काढायचा आहे? तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की मला खरंच खरे माफ कर, मी तुला खरंच सांगत आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. तेव्हा कला म्हणत असते, मी का माफ करू तुला? कला मात्र वेड्यासारखीच बोलत असते. कला अद्वैतला समजूनच घेत नसते, कारण कला पण वैतागून गेलेली असते अद्वैतच्या या सगळ्या गोष्टींना, या सगळ्या वागण्याला. कारण कलाचं असं म्हणणं असतं की साधी गोष्ट आहे, चांदेकरांना समोर यावं, स्पष्टपणे सांगावं की त्याच्या मनात काय चालू आहे. पण नाही, इथे चांदेकरला स्पष्ट बोलायचं नाही आहे, स्पष्टपणे सांगायचं नाही आहे, त्याला फक्त त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी करायच्या असतात. मग आता का समजून घ्यायचं मी त्याला? आणि आत्ता किर्लोस्कर इकडे चांदेकरांना खूप गरज आहे म्हणून मी आता घरी पाहिजे त्याला? नाही, हे शक्यच नाही, असं कलाचं म्हणणं असतं. आणि कला त्याच गोष्टींचा विचार करत असते. कला म्हणत असते की नाही, चांदेकरांना कितीही मला सांगितलं तरी मात्र आता मी ऐकून घेणार नाही, एवढंच कलाने ठरवलेलं असतं. कला म्हणत असते की नाही चांदेकर, तू जोपर्यंत येऊन माझ्या पायावर नाक घासत नाही ना तोपर्यंत मी ऐकणार नाही, एवढं कलाचं ठरलेलं असतं. पण अद्वैतची आता तीही तयारी असते. नाक घासायला लागतं आहे ना, ठीक आहे, मी नाक घासायलाही तयार आहे, एवढी तयारी अद्वैतनं दाखवलेली असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे प्लीज चल ना, मी तुला काय सांगतोय, तू ऐकून का घेत नाही आहेस माझं, असं म्हणत अद्वैत बोलत असतो आणि कलाला म्हणत असतो की प्लीज घरी चल. पण कला मात्र ऐकायला तयार नसते. तेव्हा अद्वैत म्हणतो, बरं स्वामीनाथन यांनी भेटायला बोलवलं आहे त्यासाठी तरी चल, असं म्हणत अद्वैतने आता कलाला तिथे विनवण्या करायला सुरुवात केलेली असते. कला म्हणत असते की ठीक आहे, येईल मी, असं कला सांगते. आणि मग दुसऱ्या दिवशी कला ऑलरेडी ऑफिसमध्ये तिथं आलेली असते
आणि मिस्टर स्वामीनाथन येणार असतात. पुढची मीटिंग होणार असते. नेहाबरोबर कला डिस्कस करत असते आणि कला म्हणत असते की बोल, पुढे काय करायचं आहे. एवढं साधं सोपं आता कला बोलत असते. त्याचबरोबर आबाही ऑफिसमध्ये आलेले असतात. आबांनाही खूप छान वाटलेलं असतं. कितीतरी दिवसांनंतर कला ऑफिसमध्ये आलेली आहे. या गोष्टी आबांनाही आवडलेल्या असतात. कारण आबांची तर इच्छाच होती कला आणि अद्वैत या दोघांनी एकत्र आलं पाहिजे. आणि आबांना ह्या गोष्टी जेव्हा घडत आहेत, कारण कितीही त्या दोघांना वेगळं करण्याचा कोणी प्रयत्न केला तरीही ती दोघं वेगळं होणार नाहीत ही खात्री आबांना असते. आणि त्या पद्धतीनं सर्व घडत असतं. आबा मात्र आता ऑफिसमध्ये आलेले असतात. कला म्हणत असते की चांदेकर, पुढच्या गोष्टी बोलून घे. नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे, हे सगळं कला विचारत असते. आणि तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझ्या डोक्यात आहे ना सगळं, नक्की काय आहे ते, नक्की कशा पद्धतीनं आता पुढे काय करायचं आहे. तेव्हा कला सांगते की हो, आहे माझ्या डोक्यात सगळं, असं कला स्पष्टपणे अद्वैतला सांगते. आता मीटिंग सुरू झालेली असते. कला, अद्वैत, त्याचबरोबर सरोज, घरातले सगळे त्या मीटिंगसाठी बसलेले असतात. आणि मग मीटिंगमध्येच आता खूप भारी गोष्ट घडत असते. तेव्हा तिथं मिस्टर स्वामीनाथन असतात. ते स्पष्टपणे सांगू लागतात, मी आत्ता ही जी मीटिंग तुमच्यासोबत करत आहे ती फक्त कला चांदेकर यांच्यामुळं, कारण त्यांच्या ज्या डिझाईन आहेत त्या एक नंबर आहेत, त्या तोडीस तोड आहेत, त्यामध्ये कधीच प्रॉब्लेम नसतो. त्यामुळं मी ही मीटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण चांदेकरांनी विश्वास तर जपलेला आहे, क्वालिटी आणि विश्वास जपलेला आहे, पण त्याचबरोबर खरे म्हणजे कला चांदेकर यांच्या ज्या डिझाईन आहेत त्याचमुळं हे सगळं पॉसिबल होऊ शकलेलं आहे, असं ते सांगत असतात. कलाचं कौतुक करत असतात आणि त्याचबरोबर कलाबद्दल ते भरभरून बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे कलालाही खूपच छान वाटत असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं की कलाही आता खुश झालेली असते. कलाही त्यांच्याशी बोलत असते. तिथं प्रत्येक गोष्ट तीही सांगत असते. त्यासोबतच इकडे कलाही विचार करत असते की आता डिझाईनच्या नक्की कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कशा पद्धतीने हे काम करायला लागणार आहे, हे सगळं कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे अद्वैतने तर कलाच्या पुढे आता लोटांगण घेतलेलं असतं आणि त्यामुळंच कला या गोष्टीसाठी तयार झालेली असते. आज जे काय घडलेलं असतं ते अद्वैतने बिझनेससाठी, जर कला आली नसती तर चांदेकरांचा बिझनेस खूप मोठा बुडाला असता, खूप मोठं नुकसान झालं असतं चांदेकरांचं. आणि म्हणूनच तिनं ठरवलेलं असतं की ठीक आहे, आणि चांदेकर म्हणजे अद्वैत स्वतः आपल्याला न्यायला आलेला आहे ना, मग एवढं आपण पण अडून राहायची काही गरज नाही, असं कलाने ठरवलेलं आहे. आणि म्हणून कला आलेली असते. आता त्या डिझाईन ठरलेल्या असतात, त्या पद्धतीनं डिझाईन सांगितल्या जातात आणि मीटिंग जी आहे ती खूप छान अशी मीटिंग होते. आणि त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. कलाचं खूप कौतुक होतं. अद्वैतलाही भारी वाटत असतं की खरेने शेवटी करून दाखवलेलं आहे. खरे आहे ती कोणावरती डिपेंड नाही, ती स्वतः सगळं करणारे आहे, हे सगळं अद्वैतलाही माहिती आहे. आबाही कौतुक करत असतात. आता आबांसाठी तर कौतुक म्हणजे कलाचं कौतुक करायला आबा कधी थकणार. आबा तर भरभरून कौतुक करत असतात. आबा म्हणत असतात की फायनली ही जी माझी सून आहे ना, तीच हे सगळं मनापासून करत आहे, असं आबांचंही म्हणणं असतं. अद्वैतने कलाला तर आता ऑफिसमध्ये आणलेलं असतं, पण आता या डिझाईनच्या कामाच्या निमित्ताने अद्वैत आणि कला कंटिन्यू एकमेकांच्या पुढं आलेले असतात. आणि इथेच आता खूपच मोठी गोष्ट घडू लागते. ती म्हणजे सरोजला खूप राग येत असतो. सरोजला अद्वैत आणि कला या दोघांनाही वेगळं करायचं असतं, पण घडत असतं ते उलटंच. कारण सरोजने त्यांना दोघांना कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरीही हे दोघं मात्र एकत्रच येत असतात. आणि सरोजची मात्र वाट लागत असते. सरोज विचार करत असते की काय करू मी नक्की आता, कारण काहीही झालं तरीही या दोघांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यासाठी मी आत्तापर्यंत कोणती गोष्ट केलेली नाही, पण हे दोघं एकत्र येतच आहेत, मग कशा पद्धतीनं मी करू. आणि अद्वैतला ती समजवायचा प्रयत्न करत असते, पण अद्वैत मात्र आई माझ्या लक्षात आहे सगळं, आणि खरे वाईट नाही आहे, खरे चांगले आहे, असं अद्वैत गुणगान गात असतो. आणि तेव्हा मात्र इथे वाट लागत असते ती म्हणजे सरोजची. कारण आता सरोजला कळून चुकलेलं असतं. सरोजचे कान भरायला रोहिणी तर खंबीरच असते आणि सरोज अगदी हलक्या कानाची असल्यामुळं रोहिणीनं जे सांगेल ते मात्र सरोजच्या फिट्ट डोक्यात बसत असतं. कला अशी आहे, कला अद्वैतला असं करणार, कला अद्वैतला स्वतःच्या जाळ्यात ओढणार, हो कला अद्वैतला स्वतःच्या जाळ्यात ओढणार, एवढंच सरोजचं चालू असतं. तिच्या डोक्यात अजिबात येत नाही की आपण आपल्या मुलाचा संसार मोडतोय, त्याच्या आयुष्यातला आनंद काढून घेतोय, ही गोष्टच तिच्या डोक्यात येत नाही. तिला फक्त एवढंच हवं असतं की बस कला जी आहे ती कला या घरात यायला नको आहे, कला अद्वैतच्या आयुष्यात नको आहे, कारण ती चांदेकरांच्या योग्य नाही, गरिबा घरची आहे ना. आता अनामिका यांना श्रीमंता घरची आहे तर ती पटत आहे, एवढं सगळं झालेलं आहे. सोहमचं काजलवरती प्रेम आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहेत,
पण ठीक आहे, तरीही यांना अनामिकाबद्दल प्रॉब्लेम नाही आहे. यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की नाही, आत्ता जे काही घडत आहे त्यामुळं जरी एवढं सगळं झालेलं असलं तरीही कला ही अद्वैतसाठी योग्य नाही, असं या सर्वचं म्हणणं असतं. मिस्टर स्वामीनाथन यांच्याबरोबर मीटिंग झालेली असते, डील फायनल झालेलं असतं. करोडो रुपयांचं डील चांदेकर ज्वेलर्सला मिळालेलं असतं आणि चांदेकर ज्वेलरच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला गेलेला असतो. फायनली पुन्हा एकदा अद्वैतमुळं हे डील चांदेकर ज्वेलर्सला मिळालेलं आहे आणि सगळ्या पंचक्रोशीमध्ये चांदेकर ज्वेलर्सची हवा झालेली असते. आणि अद्वैतलाही माहिती असतं की हे सगळं कोणामुळं पॉसिबल झालेलं आहे, कारण हे सगळं जे काय आहे ते फक्त आणि फक्त इथे पॉसिबल झालेलं असतं ते म्हणजे कलामुळे. या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट तर कलाला दिलंच पाहिजे, कारण कलानेच या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि म्हणूनच हे सगळं शक्य झालेलं असतं. आता एवढी छान गोष्ट कलाने केलेली असते, अद्वैत मात्र खुश झालेला असतो आणि त्याचबरोबर मिस्टर स्वामीनाथन यांनाही खूप आनंद झालेला असतो. अद्वैतच्या चेहऱ्यावरून तो आनंद ओसंडून वाहत असतो. पहिल्यांदाच अद्वैतला इतका आनंद झालेला असतो कारण त्याने ती डील क्रॅक करू शकलेलं असतो. त्याचबरोबर त्याच्या मनाने त्याला कौल दिलेला असतो की नाही, खरेही तुझ्या आयुष्यात आली पाहिजे आणि खरेसोबत आता सुखाने संसार केला पाहिजे, एवढं सगळं आता अद्वैतच्या डोक्यात सुरू असतं. त्याचबरोबर संगीतालाही खूप भारी वाटत असतं, कारण फायनली कलाही ऑफिसमध्ये गेलेली आहे. अद्वैतराव आणि कला दोघं एकत्र येतील, काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील असं संगीताला वाटलेलं असतं आणि अगदी संगीताच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत असतात. इकडं आबांनी मिस्टर स्वामीनाथन यांना कॉल केलेला असतो आणि आबांनी स्वामीनाथन यांचे आभार मानलेले असतात आणि आबा सांगत असतात की तुमच्यामुळं आज कला आणि अद्वैत हे दोघं एकत्र येऊ शकलेले आहेत. स्वामीनाथन यांना काही माहीत नसतं, पण स्वामीनाथन मात्र शांतपणे ऐकून घेतात आणि म्हणतात की हो, त्यांची जोडी लाखात एक आहे. त्या दोघांना कोणीच वेगळं काढू शकत नाही. अगदी ब्रह्मदेव जरी खाली आला ना तरीही ब्रह्मदेव पण त्यांना या सगळ्यापासून वेगळं करू शकत नाही, असं स्वामीनाथन सांगत असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.